काल होता नवरात्रीचा 8वा दिवस आणि 8व्या दिवशी कन्यापूजन मी करत असते, तर ते मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी इथे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. तर आज मी बनवणार होते राजम्याची भाजी आणि सोबतच मिरचीचा खरडासुद्धा बनवलेला होता. तर आता भाजीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये ती काही दाखवलेली नाही. त्यानंतर कुकरसुद्धा लावून घेतला आणि सोबतच मिरचीचा जो खरडा आहे तो सुद्धा बनवून घेतला. संध्याकाळी मग जीविका स्कूलवरून आल्यानंतर तिला छान असं रेडी केलं. त्याच्यानंतर थोडेसे फोटोशूट वगैरे केले, रील्स वगैरे सुद्धा बनवल्या आणि त्यानंतर मग कन्यापूजन करायला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी तिला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर तिची पायपूजन जे आहे ते सुद्धा करून घेतलं. तर आता आमच्या इथे शेजारी काही मुली वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मग फक्त जीविकाचंच कन्यापूजन जे आहे तर ते मी करत असते आणि नवरात्रात सगळ्यांनीच कन्यापूजन जे आहे तर ते केलं पाहिजेत. आता तिची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग तिच्या पायासुद्धा पडले. तर इथे ती खूपच एक्सायटेड होती, कारण की मी तिच्या पाया पडत होते म्हणून. त्याच्यानंतर तिच्यासाठी गिफ्टसुद्धा आणलेलं होतं तिच्या आजीने. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.